कशी झाली पार्टी? विचारू नको बाबा, खूप थकले. हे पार्सल तू घेतलंस का? हो. का रे? बघून तरी घ्यायचं, दुसऱ्यांचंच नाव आहे. संग्राम पाटील? पण बघ ना, ऍड्रेस आपलाच आहे. फ्लॅट नंबर वगैरे सगळे बहुतेक आपल्या आधीचे टेनेंट. होऊ शकतं. एकदा ओनरला कॉल करून विचार. बरं. ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा. तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार सरनाईक. हा, नमस्कार काका. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? आम्ही पण एकदम मस्त. बरं, एक विचारायचं होतं. बोला. एक ना पार्सल आलं होतं संग्राम पाटील या नावाने. म्हटलं एकदा तुम्हाला विचारून बघावं, तुम्ही ओळखता का यांना? हो, ओळखतो ना. हा, तुमच्या आधी फ्लॅटमध्ये तेच राहत होते. छान माणूस होता म्हणजे आर्मीत होते ते. खूप वर्ष झाले शहीद झाले. सो सॅड यार. उद्या सकाळी निघायचं आहे. तुझी बॅग आवरली का? आवडतं. हो, या स्पेशल आज दादासाठी आहे ना. रक्षाबंधन. काय आज? बदाम काजू घालून मस्त शिरा. ओहो, मस्त. स्पेशल आहे, एकदम स्पेशल ट्रीटमेंट. मी तर स्पेशल आहे. तुझं काय आहे? काय होतं? घाल ना काहीतरी छान कुर्ता पैजामा. बघ, रक्षाबंधन सण कोणाचा? ज्यांना भाऊ बहीण असतात त्यांचं. आम्ही सिंगलचे आहे. मग काय झालं, घालायचं. नाही बघ, माझी जर बहीण असती ना, आमचं रक्षाबंधन असता तर मी हमखास कुर्ता पैजामा घातला असता. तुला काय घालायचंय घाल. ते पोराला तरी नीट आवर. जा बघ पटकन. आ, चला चला पिल्लू, आवरा, मामाकडे जायचंय बाबा. वाव, किती मस्त ड्रॉइंग रे. काय हे? राखी. वाव, कुठे बघितलं? हे कुठे मिळालं तुला? तू फाडला? हो पप्पा, सॉरी. विचारायचं तरी पिल्लू. बरं, नवीन पेपर देतो तुला ड्रॉइंगला, त्याच्यावर कर. प्रिय दादा, पुन्हा एकदा रक्षाबंधन आलं. सगळे म्हणतात आता तुला राखी पाठवून काय उपयोग. पण माझ्यासाठी रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी नाही रे. तो दिवस आहे ज्या दिवशी मला माझा भाऊ आठवतो. तू आज माझ्यासोबत नाहीस हे मान्य करायला अजूनही मन तयार होत नाही. दरवर्षी तुझ्या नावावर एक राखी पाठवते. माहिती ती राखी तुझ्या हातापर्यंत पोहोचणार नाही आणि हे पत्रही तू वाचणार नाही, पण तरीही पाठवते. कारण तू कुठेही असलास तरी तुझी बहीण तुला विसरलेली नाही हे तुला कळावं असं वाटतं. वहिनी आणि बिट्टूची काळजी करू नकोस, ते माझ्यासोबत असतात. बिट्टू तुझी रोजच आठवण काढते. राखी बांधायला तू नसशील पण तुझी बहीण राखी पाठवणं कधीच थांबवणार नाही. तुझी छकू. निघायचं.